हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर पालकची भाजी ही आपण पालेभाज्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाल्ल्या पाहिजे आणि पालकामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि याने खूप छान स्किनला पण फरक पडतो। तर ही पालकची भाजी आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने अगदी गावाकडच्या स्टाईलने तुम्हाला शेअर करणार आहे। सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। सर्वात प्रथम आपल्याला पालक स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायचा आहे पहिला। काही वेळेला बघा, काही जण काय करतात की पालकची भाजी चिरून धुतात, तर चिरून कधीच धुवायची नाही। त्यातलं जीवनसत्व जे हिरवं पाणी आहे ते सगळं निघून जातं आणि आपल्या शरीराला त्यातले काही जीवनसत्व भेटत नाही। त्यामुळे पालकची भाजी नेहमी निवडायची आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवायची। आता धुतल्यानंतर ती 1-2 मिनटं अशी निथळून द्यायची। निथळल्यानंतर मग ती आपल्याला इथे सुरीनी विळीनी तुम्ही कशाने कापत असाल ती कापून घ्यायची आहे। तर आता मी ही कापून घेते। आता आपण ही भाजी हटून करणार आहोत। हटून म्हणजे आता बघा, गावाकडे केली जाते पातळ अशी भाजी आणि आता उन्हाळा लागलेला आहे तर सुक्या भाज्या खायचा खूप कंटाळा येतो। मग अशी जर आपण अगदी हटून भाजी केली तर एका चपातीऐवजी तुम्ही 2 चपाती खाल किंवा एका भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी खाल चुरून मस्त। अशी ही चटकदार आज मी पालकची भाजी माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता ही सर्वात प्रथम बघा, बारीक आपल्याला कापून घ्यायची। जेव्हा तुम्ही पातळ भाजी करणार पालकची त्यावेळेला अगदी बारीक कापायची आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला सुक्की भाजी बनवायची आहे तेव्हा त्यावेळेला तुम्ही जरा थोडीशी मोठी कापायची आहे। म्हणजे कापण्याची पण आपण एक अशी पद्धत आहे, जेव्हा आपण हटून भाजी करणार असतो तेव्हा ती अगदी बारीक कापायची म्हणजे ती त्याच्यामध्ये मिळून येते। तर आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पालकची भाजी नेहमी आपण स्वच्छ धुवूनच चिरायची आहे, म्हणजे त्यातलं जे जीवनसत्व असतं, पालकामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे पालकची भाजी ही आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाल्ली पाहिजे। तर आता बघा, ही पालकची भाजी मी स्वच्छ धुवून आता बारीक चिरून घेते आहे आणि हटून करायची आहे भाजी। अगदी सोपी पद्धत आहे आणि फार वेळ लागत नाही, अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होते। तर ही सर्वात प्रथम आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। बारीक चिरल्यानंतर मग आपण नंतर त्यामध्ये काय काय घालणार आहोत हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि अशा गावाकडच्या चटकदार भाज्या पाहायला मिळतील। तर पालकच्या भाजीचं तुम्ही सूप देखील करू शकता। सुकी भाजी, पातळ भाजी, खूप म्हणजे वेगवेगळे पालक पराठेसुद्धा छान होतात। तर आता बघा, किती हिरवागार असा पालक आहे। अशा हिरव्या पालेभाज्या आपण आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाल्ल्या पाहिजे। तर आता ही पालकची भाजी चिरून झालेली आहे। आता त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत आपण। तर मी मिक्सर जारमध्ये सर्वात प्रथम आता इथे 5 ते 6 आपल्याला इथे हिरवी मिरची घ्यायची आहे। तर हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत आपण। हटून भाजी करायची म्हटलं तर चटकदार भाजी साठी आपल्याला हिरव्या मिरचीचा वापर करायचा। तर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता, आवडीप्रमाणे घालू शकता। तर आता इथे मी लसूणसुद्धा सोलून घेतलेला आहे। तर बघा, तर इथे आपल्याला लसणाच्या 7 ते 8 अशा पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर वाटून झाल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। तर आता इथे मी लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे। आता सर्वात प्रथम आपण इथे कढई ठेवायची तापायला। कढईमध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। खूप छान अशी चटकदार भाजी होते। तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर तर अगदी चुरून मस्त खाल आणि अगदी माझ्या पद्धतीने गावाकडे केली जाते ही भाजी, तर खूप म्हणजे अगदी चविष्ट आणि रुचकर लागते। तुम्ही एकदा बनवली तर सारखीच बनवाल बघा। तर आता इथे तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरी आणि मोहरी 1/2 टीस्पून घालायचं आहे। त्यानंतर जे आपण वाटण वाटलेलं आहे, हिरवी मिरची आणि लसूण, ते पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं। आणि खूप चवदार बनते भाजी। तर आता हे बघा, आपण हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला जी भाजी चिरून घेतलेली आहे ती भाजी आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायची आहे। तर आता पहिलं सर्वात प्रथम हिरवी मिरची आणि लसूण हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। म्हणजे तिचा जो कच्चेपणा आहे
तो नाहीसा होतो आणि भाजीला चव वेगळीच लागते. आता ही बघा मी पालकची भाजी जी चिरून घेतली ती आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे जरा. आता ही पहिले सगळीकडनं मिक्स करून घ्यायची आहे, तेलामध्ये चांगली परतून घ्यायची फोडणी दिल्यानंतर. आणि त्यानंतर आता आपण काय ॲड करणार आहे ते तुम्हाला मी दाखवलंच पुढे, तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आता पालकची भाजी व्यवस्थित मी तेलामध्ये मिक्स करून घेतलेली आहे फोडणीमध्ये. त्यानंतर आता बघा आपल्याला त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून टाकायचं आहे. आणि इथे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त पाणी घालायचं आहे. तर अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. नॉर्मल गॅसवरती व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता त्यानंतर आता आपण याच्या लागतनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये बघा जे तांदूळ आणि डाळ, चणा डाळ ही भाजून आपण पावडर करून ठेवायची, ती पावडर आपण इथे 1 चमचा घेतलेली आहे बघा. तर 1 चमचा पावडर घेतली, त्यामध्ये थोडं थंड पाणी ॲड करायचं आणि चमच्याने मिक्स करून त्यामध्ये ॲड करायचं आहे. इतकी छान चव लागते, भाजीला दाटसरपणा येतो, कुठलंही वाटण करायची गरज पडत नाही. ही जर पावडर तुम्ही करून ठेवली तर ती तुम्ही बटाट्याच्या रस्सा भाजीला किंवा कुठलंही भाजी असू द्या त्यामध्ये तुम्ही 1 चमचा मिक्स करून टाकली तर भाजीला दाटसरपणा येतो आणि चव ही छान लागते. तर अशी पावडर तुम्ही करून ठेवायची आहे. तर डाळ आणि तांदूळ हे समप्रमाणात घेऊन भाजून पावडर करून ठेवायची आहे. आणि कुठल्याही भाजीला तुम्ही 1 चमचा थंड पाण्यात मिक्स करून त्याच्यामध्ये ॲड करायची. भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी खूप चवदार बनते. आता बघा याच्यामध्ये लागतनुसार मी पाणी ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा ती पावडर मिक्स करून टाकलेली आहे. त्यासोबत आता इथे आपल्याला दाण्याचा कूट टाकायचा आहे आणि भाजी अगदी नॉर्मल गॅसवर शिजू द्यायची आहे. तर भाजीला हिरवा कलर तसाच राहतो, खूप छान चविष्ट रुचकर बनते. अगदी तुम्ही 1 भाकरी सोडून 2 भाकरी चुरून खाल अशा भाजीसोबत बघा. तर आता इथे मी 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट टाकत आहे. आणि दाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला अगदी नॉर्मल गॅसवर शिजू द्यायची आहे. तर अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये भाजी तयार होते. कुठलंही फार वाटण जास्त काढायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने भाजी केली तर खूप चविष्ट आणि रुचकर बनते. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं वेगवेगळे रस्सा भाजी खावीशी वाटते आणि तुम्ही अशी पालकची भाजी बनवून फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. अगदी बाजरीची भाकरी, गव्हाची चपाती असू द्या किंवा तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता. तर इथे मी दाण्याचा कूट टाकला आहे. आता चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आणि अगदी नॉर्मल गॅसवर शिजू द्यायचे आहे. आता इथे मी खडा मिठाचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल. तर मी खडा मिठाचाच वापर करते रस्सा भाजीला. त्यामुळे भाजीला चव खूप वेगळीच लागते. अगदी गावाकडच्या भाजीसारखी चवदार भाजी बनते. तर आता इथे भाजी शिजू द्यायची आहे. अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर शिजवायची नाही आहे. नॉर्मल गॅसवर शिजवायची. पालेभाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत, त्याच्यामधलं जीवनसत्व सगळं निघून जातं. त्यामुळे पालेभाज्या जास्त शिजवायच्या नाही आहे. अगदी नॉर्मल गॅसवर आपल्याला 5 ते 6 मिनिटामध्ये थोड्या वेळ शिजू द्यायची. तर हे बघा भाजी खूप छान अशी हटून झालेली आहे. अशी हटून भाजी रुचकर लागते. तर भाजीचा हिरवा कलर बघा तसाच्या तसा आहे. शिजल्यानंतर अशी हटलेली भाजी तयार होते. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर आता आपली गरमागरम भाजी आपण बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करू शकतो. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.